आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये मोठी गर्दी होते, परंतु ज्या लोकांना आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही त्यामध्ये काही लोक ज्या ठिकाणी विठ्ठलाचं पांडुरंगाचं मंदिर आहे त्या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. पुरंदर तालुक्यातील नीरा येथे विठ्ठलाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. याच ठिकाणी श्री ज्ञानेश्वर पारायण समिती सोहळ्याच्या ज्येष्ठ नागरिकांच्या मार्फत खिचडीचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे. जवळजवळ 100 किलो खिचडीचं वाटप या ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे करण्यात आलं आहे. काय आहे या मागचं प्रयोजन आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, काय सांगताल? आपण 100 किलो खिचडीचं वाटप करताय आणि या मागचं प्रयोजन काय आहे? काय ज्ञानेश्वरी पारायण ट्रस्ट हे आपण कार्यरत आहे. आपण सप्ताह करतो, तुकाराम बीज करतो आणि 100 किलो खिचडीचं वाटप करतो. ह्याचा मागचा उद्देश की सर्वसामान्य वैष्णव समाजाचा ह्या धार्मिक येणाऱ्यांचा सेवा करण्याचा हा मोठा संधी आपल्याला उपलब्ध होते. ह्या मागची भावना आहे. किती वर्ष आहे आपले? हे आम्ही 7 वर्ष झाली सलग खिचडी वाटप करतोय आणि 15 वर्ष ज्ञानेश्वरी श्री गणपतराज ज्ञानेश्वरी पारायणचा सोहळा करतोय. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. आणखीन या समितीमार्फत काय काय उपक्रम राबवले जातात? आपण मे महिन्यामध्ये ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणचा 8 दिवसाचा कार्यक्रम करतो आणि 2000 लोकांचा महाप्रसाद करतो आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ह्यांचा तुकाराम बीज ह्यासाठी महाप्रसाद ह्याचे नियोजन आपण करतो. मोठ्या प्रमाणात पुरंदर तालुक्यातील नीरा येथे दर्शनासाठी गर्दी झालेली पाहावयास मिळत आहे. आज आषाढी एकादशी आहे. विठ्ठल मंदिरामध्ये निर्यातला पाहिलं तर खूप गर्दी पाहायला मिळते. काय परंपरा आहे या मंदिराची आणि आज काय काय कार्यक्रम या मंदिरामध्ये झाले? प्रथम आपण पांडुरंगाचं ध्यान करू. सवचर सरोजम सांद्र निलांबुदाभम जगर्वित पाणीम मंडनम मंडनानाम तरण तुळशी माला कंधरम कजनेत्रम सदैवल्हासम विठ्ठलम चिंतयामी. पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. या ठिकाणी प्रत्यक्ष माऊली आमच्या आम्ही नीरा भाषिक भाग्यवान आहोत की या ठिकाणी प्रत्यक्ष माऊली आमच्या येताना या ठिकाणी माऊलींचं स्नान झाल्यानंतर येताना माऊलींचा जिथे मुक्काम असतो विसावा असतो. त्यामुळे या देवाचं एक पावित्र्य वाढले. ही साक्षात पांडुरंगाची मूर्ती स्वयंमूर्ती आहे. ज्या ठिकाणी आम्ही प्राणप्रतिष्ठा केली त्यावेळेस त्यातनं एक जीव उत्पन्न करून जो आपण हे दर्पण तो सुद्धा त्याला गेला अशा ही स्वयंमूर्ती आहे. आणि दरवर्षी आम्ही पहाटे 4ला आदेश गिरणे ॲडव्होकेट माने सर निरावासी पांडुरंगाला पुरसूक्त अभिषेक रुक्मिणीशी सूक्त अभिषेक या ठिकाणी केला जातो. ज्ञानेश्वरी समिती आहे, विठ्ठल ट्रस्ट आहे, त्यांच्या वतीने मूर्ती सजावट आणि या ठिकाणी हा सोहळा आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. याची डोळा असा आम्हाला हा सोहळा दाखवतो. आम्ही सगळे निरावश्य अत्यंत भाग्यवान आहोत. मला गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतो नीरा येथे आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच ठिकाणी संत ज्ञानेश्वर माऊली असतील किंवा संत सोपन काका असतील हे देखील येत असतात. या मंदिराला एक वैशिष्ट्य प्राप्त झाले. तुम्ही बऱ्याच दिवसापासून या मंदिरामध्ये येतात. काय भावना आहेत या मंदिराबद्दल किंवा आज आषाढी एकादशी साजरी करत असताना माऊलींची आठवण कशी येते? ज्ञानेश्वर माऊली हा शब्द सगळ्याच चांगल्या वाईट गुणांना आपल्या पोटात घेणं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करणं हे माऊलीचं काम आहे. आणि त्या दैवत्वाचं प्रमुख दैवत म्हणून पांडुरंगाकडे आपण पाहत असतो. या पांडुरंगाला जात धर्म पंथ गरीब श्रीमंत मोठे कुठलीही बाब नाही. मानवी जीवनाला चांगले मार्गस्थ करणं त्यांचं जीवन सुखद करणं म्हणून ह्या पांडुरंगाचं रूप या महाराष्ट्रातली नाही तर देशातली सगळीच माणसं पाहतात. आज एकादश आहे. सचिन काका या पांडुरंगाचं पौरत्य करतात. माननीय मदनराव चव्हाण ह्याचे या विठ्ठल मंदिराचे प्रमुख ट्रस्टी आहेत. आमचे गवळी आणि झांबरे गांधी दत्ता चव्हाण राजेश चव्हाण ही सगळी ट्रस्टी म्हणून या मंदिराचे कामकाज पाहत असतात. सचिन घोडकेंसारखा एक चांगला व्रतस्थ माणूस ज्यांना वेद आणि संस्कृतमधलं नॉलेज आहे असं माणूस आपल्याला मिळाला आहे. त्यांची पूजा अर्चा चांगली करतात. आदरणीय सुभाष महाराजांसारखे
ज्यांचे संस्कृतीवर फार मोठं प्राबल्य आहे, प्रभुत्व आहे, त्यांची कीर्तन सेवा कायमस्वरूपी या मंदिरात होत असते. कित्येक वर्ष ज्ञानेश्वराची पंढरपूरवरून जातानाची पालखीसुद्धा निरेतच थांबती. सोपान काकाची पालखी इथं थांबत असते. याचा वास ज्या परिसराला झालेला आहे, निश्चित त्या वासाचा, त्या राहण्याचा, त्या थांबण्याचा परिणाम माणसांच्या मनावर, त्याच्या मानसिकतेवर होतो आणि त्याचा फायदा या गावातल्या सगळ्याच ग्रामस्थांना आणि परिसरातल्या ग्रामस्थांना होतो. आज पिंपरे, निंबूत, गुळुंचे, पाडेगाव आणि नीला येथील सगळेच ग्रामस्थ विठ्ठलाच्या दर्शनाला या निरेत आहेत आणि त्याचं पौरत्य म्हणून आमचे सचिन काका करते आहेत.